ताईचा, एक आईचा, आईचा एक ताईचा. अजित बघ ना, सारखा रडतो, थांबतच नाही. हो नाही 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 झोपून जा. हा नाही 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 काय बाळाचा ताप काही हटत नाहीये. वैद्यानं बोलवून आणावं कसं. बाळ कधी झोपले? आत्ताच झोपला. बाळाची नाडी हाताला लागत नाही. बाळ गेलंय. बाळ गेलंय गोपाळराव. हे होता कामा नये. आपलं बाळ गेलं, पण कदाचित माझ्यामुळे इतर कोणाचं बाळ वाचेल. मला दुसरं काही करायचं नाही. मी इतका अभ्यास करेन, डॉक्टर होऊन दाखवेन. मी डॉक्टर होऊन दाखवते की नाही बघाच. तुमच्या कुटुंबास असं ख्रिस्ती शाळेत जाता यायचं नाही. धर्मविरुद्ध जाल हेच परिणाम भोगावे लागतील. आम्ही कसं जगायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? गोपाळराव तुमचा धिक्कार असो. समाजाचा विरोध पत्करून 1886 साली आनंदीबाईंना डॉक्टर ही पदवी मिळाली आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदी गोपाळ जोशी यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले.